मध्ये येऊन टापली. पहिला चेंडू ऑन ड्रायचा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. आणि इथून मात्र आता कोण हवी ठरेल. पुढील चेंडू आपण पाहतोय. इथून मात्र जल्लोष मैदानामध्ये नक्कीच नाहीये, कारण माहिती आहे इथून मात्र पुत्र आउट झालाय. आणि तेवढं सेलिब्रेशन नव्हतं दिनेश यांच्या माध्यमातून, कारण कुठेतरी त्यांना देखील थोडंसं दुःख असेल मनामध्ये. आणि म्हटलं जातं ना, बाप बाप होता, बेटा बेटा होता. टॅप केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळतील 2 धावा. आणि धावफलकाला सुरुवात झाली गोडामे ब्रदर्स. दोन धावा आपण पाहतोय. 3 चेंडू. पुढील चेंडू टॅप केला, चांगला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह. आणि मिळतील पूर्ण 4 धावा. आणि धावफलक आता पोहोचेल आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच जरूर केलाय. पॉवरफुल पंच आहे की नाही मात्र पंचाने सांगितलंय 2 धावांसाठी. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेला. 8 धावा धावफलकावरती. आठ धावा झाल्यात. झेलची संधी होती तिथे मात्र झेल ड्रॉप झाला आपण पाहतोय. डिपिस्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक असतो तिथून झेल ड्रॉप झाला. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावफलकावर धावा आहेत दिनेश यांच्या पहिल्या षटकामध्ये 8. आणि आता भूषण दादा सेकंड स्पेल मध्ये. याआधी देखील चांगली गोलंदाजी भूषण दादांच्या माध्यमातून झाली. 8 धावा आहेत. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन दिशा दिली. रनआउटचा चान्स आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळते. अजिंक्य आता स्ट्राइक एंडला येईल. हा चेंडू नो आहे मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. फक्त एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. लाईन नो आहे. कदाचित स्टेप आउट झाले होत्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा ड्रायव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या पण पाहतो पायामधून चेंडू 4 धावांसाठी झालाय फरार. पुढील चेंडू आणि इथून चांगला चेंडू हाताळलाय. गॅदरिंग देखील पाठी चांगलं झालंय. पुढील चेंडू डाऊन द लेग आपण पाहतो. पडल्यानंतर थोडंसं हातभर चेंडू बाहेर वळाला आणि पंचांनी सांगितलं यासाठी वाईड बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर झालाय. अजिंक्यचं डिस्ट्रॉय. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. इथून मात्र आपण पाहतोय भूषण दादांनी मैदानात. प्रत्युष आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. सिक्सर. आणि प्रत्युष देखील आता माघारी परततो. स्लोवर चेंडू हाताळला होता आणि व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. प्रत्युष माघारी परततोय. सार्थक आलाय. आता इथून सार्थकला स्वतःची फलंदाजी सार्थक ठरवावी लागेल जर आपल्या संघाच्या बाजूने त्याला हा विजय खेचून आणायचा असेल तर.
हा देखील चेंडू पण पाहतोय, फक्त खेळून काढलाय, दिशा द्यायचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव चेंडू. 2 षटकांची होती समाप्ती. धावफलकावर धावा आहेत. स्कोर प्लीज. येस, 15 लॉस ऑफ 3 विकेट ही परिस्थिती आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करायची. मी किपरिंग करतो, तू नको करू, असं काहीतरी समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळालंय. पंधरा धावा आहेत. अमित गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू पायामध्ये होता, त्याला मात्र व्यवस्थित खेळून काढल्या आपण पाहतोय आणि 1 धाव मिळेल. चांगलं असं आपण फुटवर्क पाहिलं या चेंडू मध्ये. सार्थक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द लेग कदाचित चेंडू असला तरी मात्र पायावरती आदळलाय, त्यामुळे इथून लीगल डिलिव्हरी आपण पाहतोय. पुढील चेंडू ब्रह्मास्त्र काढलाय. इथून मात्र अमितने क्रिकेट मधील सर्वात सेफ चेंडू ज्याला म्हटलं जातं, बुंदा मारला खऱ्या अर्थाने आणि निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. 16 या धाव संख्येवरती. आता मात्र स्कोर बोर्ड इथून थांबवला जातोय. आम्ही त्याच्या माध्यमातून डू ऑर डाय ही सिच्युएशन सध्याच्या घडीला ओजस्वी सुपर किंग्स या संघासाठी आहे. पुन्हा एकदा टॅप केला क्षेत्ररक्षक, तिथे तैनात, रनआउटचा चान्स आणि फलंदाज सार्थक बाद. सोळा धावा आहेत धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील. अविनाश, अमित स्ट्राईक एंडला असतील. पुढील चेंडू, पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आहे आणि इथून दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. अमित फलंदाज बाद होईल. एकंदरीत धावा आहेत धावफलकावरती. आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट हाफ मध्ये जमवल्या गेल्यात ओजस्वी सुपर किंग्स या संघाच्या विरोधात. गुडांबे ब्रदर्स यांनी 17 आणि 18 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 18 धावा. बॉल टू रन इक्वेशन आहे. अठरा धावा 18 चेंडूमध्ये करायच्या 18 धावा. बॉल टू रन इक्वेशन. पहिला चेंडू सोडून दिला, डाऊन द लेग आहे आणि कुठली धाव मिळणार नाही. अमित आणि ओमकार ही जोडी पाहतोय. ओम गोलंदाजी मार्क वरती आहे, ज्या ओमने बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्या आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केला आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. नो चेंडू आहे आणि एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 1+1. एकंदरीत आता 3 धावा झाल्यात. पुढील चेंडू फुल टॉस आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःला आपण पाहतोय झोकलं चेंडूवरती आणि व्यवस्थित चेंडू अडवला गेला. स्विच हिट मारायचा होता, मात्र चेंडू निर्धाव आहे. एक आगळा वेगळा शॉट इथे मात्र आपण पाहतोय. खेळण्याच्या नादामध्ये चेंडू अमित डॉट झालेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली आहे डिक्लेअर झोन मध्ये. ही 1 धाव.
शेवटचे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होतोय सफल असं वाटत होतं, मात्र शेवटच्या क्षणी इथून फलंदाज बाद होईल. एक सुरटी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज अमित बाद होतोय. धावफलक एका षटकानंतर आपण पाहणार आहोत किती धावा झाल्यात. 5 धावा झाल्यात. स्टेप आउट झाले. बॅटची कडा पाठीमागे स्वतः संगम मालक होते आणि धाव दिली गेली नाहीये. आता 12 चेंडू 13 धावांची गरज. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज दादा स्वतः रविदादा आलेत. या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू इथून मात्र सुरेख खेळला. क्षेत्ररक्षक होता त्याच्या बोटला चाटून चेंडू चालला सीमा पार. 4 धावांसाठी चौकार्या. 9 धावा धावफलकावरती. अजूनही 9 धावांची गरज आहे. राज आपण स्ट्रायकिंगला पाहतोय. आणि इथून घडलंय नक्की काय? नक्की मैदानामध्ये घडलंय काय लगेच आपल्याला पंच सांगतील. नो चेंडू आणि राज देखील बचावला. 1 धाव मिळेल. आता 8 धावांची गरज आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा द्यायची होती, मात्र हा चेंडू इथून मात्र मिस केलाय राजने. पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅप केला. 4 धावांसाठी हा देखील चेंडू चाललाय आणि आता 8 धावांची गरज. 9 पाहिजे होता, 1 नो आला. मग 8 पाहिजे होता, 8 पाहिजे, 4 पाहिजे. 8 धावा पाहिजे होता. एक चौकार आला. आता 4 धावांची गरज पुन्हा एकदा आपण पाहतोय. एक चुरटी धाव चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होईल. आता 3 धावांची गरज आहे. फक्त दिशा दिली आणि इथे मात्र शक्तीपेक्षा युक्ती बरी असं प्रात्यक्षिक आपण पाहतोय, कारण अजूनही 2 धावेची गरज आहे. स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहे आणि धाव मिळणार नाहीये. अजूनही पाहायला गेलं तर 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ओजस्वी सुपर किंग्स या संघाला. चेंडू सोडून दिला, मात्र पायावरती हा चेंडू आदळलाय. 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू 2 धावांची गरज. आणि विजय चौकार ठोकलाय राजने आणि सामना जिंकला. आपण पाहतोय ओजस्वी सुपर किंग.